नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। आता मौका भी है और दस्तूर भी असंच काहीचं वातावरण ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी आहे। मुंबई महापालिका हातची जाऊ द्यायची नसेल तर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतात। टाळी वाजते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। मात्र ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना शिंदे आणि फडणवीस चांगलेच घाबरलेले दिसत आहेत असं एकंदरीत चित्र आहे। आणि कोणती आहेत ती 5 कारणं ज्यामुळे शिंदे फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, चला तर जाणून घेऊया। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी उतरले होते। खरं तर ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच होती। उद्धव ठाकरे गटाने राज्यात 95 जागांवर उमेदवार उभे केले आणि त्यांना त्यात केवळ 20 जागांवर विजय मिळवता आला। त्यातील 10 जागा मुंबईतील होत्या, म्हणजे ठाकरेंची मुंबईतील ताकद नाकारून चालणार नाही। आणि त्यामुळे आता मराठी भाषा, मुंबईत घसरलेला मराठीचा टक्का आणि अशा अनेक मुद्द्यांवर मुंबई ठाकरे बंधू काबीज करू शकतात। 5 कारणं ज्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि 5 कारणं ज्यामुळे शिंदेंच्या आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेमुळे। चला तर जाणून घेऊया पडद्यामागचं राजकारण। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या 2 विधानसभा निवडणुकीपासून सातत्यानं घसरल्याचं दिसून आलंय। लोकसभेत महायुतीला बिनशर्त मदत केली राज ठाकरेंनी, एकही उमेदवार दिला नाही आणि तरी सुद्धा महायुतीनं माहीममध्ये त्यांच्याच मुलाला पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे अमित ठाकरेंचा पराभव देखील झाला आणि तो पराभव कुठेतरी राज ठाकरेंच्या जिव्हारी लागला असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मराठी आणि महाराष्ट्र या मुद्द्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण जर तापवलं तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला आधी मुंबईत आणि भविष्यात महाराष्ट्रभर चांगलं यश मिळू शकतं असं राजकीय जाणकार सांगतात। महायुतीत जागा अधिक मिळणार नाही, 3 बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील, त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफटत जावं लागेल हे राज ठाकरेंना चांगलंच ठाऊक असणार आहे। शिंदेंना भाव मिळत नाहीये तिथं राज ठाकरेंना काय स्थान देणार भाजपवाले युतीमध्ये, नाही का? तुमचं मत नक्की कमेंट करा। आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही खरी तर जनतेची इच्छा आहे। सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, नित्याचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाहीये तर संतापलेला आहे। दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणं महाराष्ट्रासाठी चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी आणि काही विरोधकांनी देखील व्यक्त केली। मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नाखुश असल्याचं स्पष्ट पाहायला मिळालं। त्यांचे 1-2 व्हिडिओ देखील तसे व्हायरल झाले आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आणि भाजप युतीतून बाहेर पडायचं असेल तर पडा असं बोलून भाजप नेते शिंदेंना आणखी कोंडीत देखील पकडत आहेत। त्यामुळे शिंदेंचा त्रास आपण समजू शकतो। एकनाथ शिंदे शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत 2ऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून उदयास आले खरं तर, आणि बहुमत असलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत देखील आहेत। गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या घरी त्यांची भेट झाली। या भेटीत त्यांच्यात मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं सांगितलं गेलं। 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली। शिवसेनेतून बाहेर पडण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणून उद्धव ठाकरे यांचा उदय। उद्धव ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलं त्यावेळी। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिंदे या चित्रामध्ये कुठेही नव्हते। त्यांना विशेषतः ठाण्यातील नेते म्हणूनच ओळखलं जात होतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांमुळे ते केंद्रस्थानी आले। ते शिवसेनेतून काही आमदारांसह बाहेर पडले। मात्र आता दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे कुटुंबाबद्दल भावनिक नातं असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात। यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने महायुतीची धुरा सांभाळली आपल्याला माहीतच आहे। भाजपची वाढची ताकदही शिंदेंच्या चिंतेचं कारण आहे। विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी बराच काळ प्रयत्न केले, परंतु शेवटी त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि त्यांना आपल्या पसंतीचं खातं मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागले। दुसरीकडे भाजप त्यांच्यापेक्षा दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्राधान्य देत असल्याचा त्यांचा समज आहे आणि हा देखील शिंदेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी जर झाली तर शिवसेना ठाकरे गट मजबूत होईल आणि मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा फटका भाजप आणि शिंदेंना बसेल हे नाकारून चालणार नाही। मुख्य म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंची पकड पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना यावर सावधगिरी बाळगल्याचं दिसतंय।
ते असं म्हणाले की उद्धव आणि राज जर एकत्र येत असतील, दोन भाऊ एकत्र येत असतील तर ते चांगलंच आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. म्हणजे शिंदेंसारखी द्वेषाची भावना फडणवीसांनी एकदम आपल्या चेहऱ्यावर दिसू दिली नाही किंवा आपल्या प्रतिक्रियेमधून दिसू दिली नाही. मात्र जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका आपल्या हातून कुठंतरी जाऊ शकते याची भीती देवेंद्र फडणवीस यांना देखील असणारच आहे. आणि त्यामुळं कुठेतरी हे वरचे जे कारणं आपण चर्चेला घेतले, या कारणामुळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज आणि उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चेने घाबरले आहेत असं म्हणायला हरकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.